माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो, तुम्ही आता 10वीला गेलाच आहात. पुस्तकं देखील तुम्ही एकमेकांची घेतली असाल. क्लासेस या लॉकडाऊनच्या काळात बंद असले तरी तुम्ही काही गोष्टी ऑनलाईनवरून मिळवत असाल. आणि तुमच्या मनात एक असेलच की कुणीतरी आम्हाला थोडंफार मार्गदर्शन करावं, आणि हे मार्गदर्शन करताना ते आमचे मित्रमैत्रिणी असले तर खूपच चांगलं जाते. कारण समवयस्क जे सांगतात ते पटकन कळते आणि ते पटकन पटते आणि त्यांचं ऐकायला वाटते, कारण ते समवयस्क आहेत. आताच परीक्षा दिलेले पडई गावामध्ये राहणारे रसल रॉबर्ट लोबो, जे कार्मेल स्कूलमध्ये होते आणि यंदाच त्यांनी 10वीची परीक्षा दिली, ते आपल्यामध्ये आहेत. रसलची ओळख करून देताना मी सांगू इच्छितो, अतिशय धार्मिक, आईवडिलांचं नेहमी ऐकणारं. त्याचं संपूर्ण नाव मी पुन्हा सांगतोय, रसल रॉबर्ट लोबो, पडई गाव. आणि एकंदरीत सोज्वळ असं हे व्यक्तिमत्व. म्हणतात की बाळाचे गुण पाळण्यात दिसतात. जी मुलं आईवडिलांची ऐकतात, अगदी स्वज्वळ सालस मनाने आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याहीपेक्षा अभ्यासाला जे जास्त महत्त्व देतात, त्यांचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल असते, कारण त्यांच्या प्रयत्नांना परमेश्वर फळ देतो. रसल आपल्यामध्ये आहे. वेळ न दडवता मी रसलला सांगू इच्छितो की तुझा एकंदर गेल्या वर्षाचा दिनक्रम काय होता, म्हणजे सकाळी किती वाजता उठायचा आणि रात्री किती वाजता झोपायचा, आणि संपूर्ण दिवसात तुझा दिनक्रम काय होता ते आम्हाला त्याने सांगावं. सो एक्झाम प्रिलिम्स आम्हाला सेंड ऑफ मिळायच्या अगोदर जेव्हा स्कूल होती तेव्हा स्कूलसाठी मी नॉर्मल 6:30ला उठायचा, स्कूलला जायचा, नाश्ता बिष्टा करून सगळं स्कूलला जायचा. स्कूलमधून आम्ही साधारण 1:30ला यायचे. 1:30ला येऊन आमचा लंच केल्यावर क्लास आमचा 3ला असायचा. 3 to 6 समटाईम 6:30 वेळ व्हायची. घरी आल्यावर थोडेसे स्नॅक्स घेतल्यावर आंघोळ केल्यावर मी अभ्यासाला जायचा. अभ्यास करून मी 9:30ला यायचा. मग आमची रोजरी, आमचं जेवण ते झाल्यावर पण 10ला तोपर्यंत आमचं जेवण व्हायचं. मग 10 to 10:30, 11 मी अभ्यास करायचा. जागरण असं काही केलं नाही. जागरण मी सेंड ऑफ आम्हाला मिळाल्यावर जेव्हा स्कूल नव्हत्या तेव्हा मी जागरण केलं. जेव्हा फुल डे आम्हाला म्हणजे रजा असायची तेव्हा मी 5ला उठला. 5 to 6, 6 to 7 स्टडीज. मग नंतर थोडा ब्रेक, परत 10 to 11, 11 to 12 परत स्टडीज, परत 2 hours ब्रेक, परत 3 to 4, 4 to 5 स्टडी. मग इव्हनिंगसाठी खेळायचा मी. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, खेळलंच पाहिजे आपण. मग परत सगळं आंघोळ झाल्यावर परत 7:30 to 8:30, 8:30 to 9:30 असा अभ्यास मी करायचा. सो टोटल अख्ख्या दिवसामध्ये माझा 8 to 9 hours अभ्यास व्हायचा, विथ कम्प्लीट रेस्ट, ब्रेक अँड एव्हरीथिंग. आता रसल, कोणत्याही विषयामध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी त्या विषयाची आवड निर्माण करावी लागते, बरोबर? तर तुझ्या मराठी विषयाच्या आवडीविषयी व तू मराठीचा अभ्यास कसा केलास याविषयी थोडक्यात सांग. मी इंग्लिश मिडियमचा आहे म्हणून अर्थातच मराठीचा थोडा असणारच, म्हणजे भीती असणारच. मी तुम्हाला डिस्करेज नाही करत, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की मला खूप भीती होती मराठीची. म्हणजे एकदम पाठ मागे लागलेली, आणि जसं ज्याची आपल्याला भीती असते तोच आपला सगळ्यात जास्त मागे लागतो. मराठी काय पाठ सोडत नव्हती. घरी आई वडील, नंतर आमच्या वहिनी आंटी होत्या, त्या मराठीच्या शिक्षिका होत्या. शाळेत फ्रान्सिस सर आमचे होते टीचर. हे सगळे मला सपोर्ट करायला होते, म्हणून 4 टर्बो बूस्टर्स होत्या माझ्याकडे. त्यांनी मला भीती दूर करायला शिकवली.
टर्म एक्झाममध्ये सो मार्क्स मिळाले म्हणून थोडा डिप्रेस झालेला. तेव्हा सरनी सांगितलं की शुद्धलेखन चालू करा. मग शुद्धलेखन हळूहळू केलं. हळूहळू मला फरक जाणवत राहिला. वाचाल तर वाचाल म्हणून न्यूजपेपर मराठीचे न्यूजपेपर मी हेडलाईन वाचायचं. कधी कधी कोणतं आर्टिकल आवडलं तर अवांतर वाचन केलं त्याचं. 10वीच्या मुलांसाठी लोकसत्ता आणि असे मराठी पेपर्समध्ये आर्टिकल्स येतात ते मी वाचत असत. त्यामुळे अभ्यास आवड गोडी लागली. तू मराठीचे वाक्यप्रचार वगैरे म्हणी वाक्यप्रचार हे मिळवलेले का? हो. निबंधसाठी आपल्याला प्रभावी भाषा, लेखन कौशल्यामध्ये प्रभावी भाषा असायला पाहिजे. निबंधामध्ये जर तुम्ही स्टार्टिंगलाच एक कोणता तरी कोट असा टाकला तर पहिल्या बॉलातच तुम्ही 6 मारला असं होतो. म्हणून मी कोट्स जमा करायला चालू केली. रोज महाराष्ट्र टाइम्स या पेपरमध्ये लेफ्ट साईड कॉर्नरला रोज एक कोणत्या तरी महान व्यक्तीचा कोट येतो. तर तुम्ही आत्तापासून जर जी जमा करायला चालू केलं तर 365 डेज म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही 365 कोट्स मिळू शकतात. अँड इट इज मोर दॅन इनफ. आता दापीच्या आपण अभ्यासक्रमातील मराठीच्या पाठ्यपुस्तकाकडे येऊया. आता मराठीमध्ये पाठ आहेत आणि कविता आहेत नाही का? तर मराठीतील पुस्तकातील काय तुला कठीणपणा आणि सोपेपणा वाटलं? म्हणजे पाठातील कठीणपणा कुठे आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांभाळला पाहिजे, नीट अभ्यास केला पाहिजे, आणि कुठे सोपेपणा आहे? सर्वप्रथम तुम्हाला पाठ मनापासून कळलेला हवा, म्हणजे आकलन झालेलं हवं. कारण पाठ्य म्हणजे गद्य आकलनामध्ये सगळे प्रश्न सोपे आहेत. फक्त स्वमत हा 3 मार्काचा प्रश्न आहे आणि असे स्वमत गद्यामध्ये 2 स्वमत विचारण्यात आले म्हणजे 6 मार्क आहेत स्वमतला. आणि मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे आकलन होतो. म्हणजे आकलन म्हणजे वेब डायग्राम टाईप क्वेश्चन असतात ते आमचे आउट ऑफ मार्क्स मिळतात. मुलं अडखळतात ते स्वमतावर. 3 मार्काचा असतो. केवढं लिहायचं असते, त्याच्यावर भाषा असायला हवी आणि तो क्वेश्चन तुम्हाला तंतोतंत कळायला हवा. तुम्हाला तंतोतंत कळायला हवा. नक्की लेखकाला किंवा एक्झामिनरला तुमच्याकडून काय हवं आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. सो गद्यामध्ये तुम्हाला स्वमत याला भर द्यायला हवी. तो डिफिकल्ट पार्ट आहे. पद्यामध्ये गेलं तर पोयम हे कविता तुम्हाला कळायला हवं. कारण कवितेची भाषा कधी कधी किचकट असते. तर ती भाषा तुम्हाला समजायला हवी. काहीतरी अख्ख्या पाठ्यपुस्तकामध्ये 6 काही कविता आहेत. या 6 कवितामधून कोणते पण 2 कविता येतात. एका कवितेवर आकलन कृती असते आणि दुसऱ्या कवितेवर त्याचं रसग्रहण असते. सो रसग्रहण इज अन इम्पॉर्टंट पार्ट. रसग्रहणमध्ये कवीचं नाव, कवितेचा विषय, त्याच्यामधून मिळालेला संदेश, त्याचं भावसौंदर्य, काव्यसौंदर्य असं सगळं विचारण्यात येणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये भार देण्यात हवा. 6 कविता आहेत. तुम्ही जर स्टार्टिंगला 6च्या 6 रसग्रहण जर बाहाट केला तर तुम्हाला काय डिफिकल्टी यायला नाही. आता बरेचशा मुलांना प्रायव्हेट ट्युशन असते, पण काही मुलं वर्गात लक्ष देत नाहीत. तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी थोडं कठीण जातेस तू सांगतोयस. वर्गात किती लक्ष देणं आवश्यक आहे? वर्गात तुमचं मेन बेस क्लिअर होतो आणि जर तुम्हाला तिथे डाऊट राहिले असेल तर क्लास इम्पॉर्टंट आहे. कारण वर्गात 60-70 मुलांना डाऊट सगळ्यांचे क्लिअर होऊ नाही शकत. म्हणून क्लासेस असतात. पण मेन तुम्हाला नॉलेज जे असते ते स्कूलकडून मिळत असते. म्हणून स्कूलला तुम्हाला मेन लक्ष द्यायला हवं. क्लासेसमध्ये 1-2दा रिपीट काय लेसन्स होतात. स्कूलमध्ये तसं होऊ नाही शकत कारण बाकीचे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात. स्कूलमध्ये तेवढा टाईम मिळू नाही शकत. म्हणून जे मिळते ते कॉन्सन्ट्रेट करून घ्यायचं. आणि सध्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे तुमच्या एक्स्ट्रा स्कूल जे होते एप्रिलमध्ये चालू होणार होते ते सध्या नाही आहेत. म्हणून तुम्हाला आता एक खरी कसोटी आहे. कारण नंतर जेव्हा ही परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा जेव्हा स्कूल चालू होणार आहे तेव्हा टीचर स्पीड घेणार आहेत आणि त्या स्पीडमध्ये तुम्हाला कोप अप करायचं आहे. कारण आता टाईम गेला आहे. जे एप्रिलला क्लासेस स्कूल चालू होणार होती ती आता जून-जुलैपर्यंत एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे चालू होणार होत. म्हणून
तुम्हाला घरी सेल्फ स्टडी इज इम्पॉर्टंट. आता तुम्ही सेल्फ स्टडी करा. अख्खी जी मराठी नाही पण बाकीचे जे पण विषय आहेत ते दोनदा तीनदा वाचा. तुमचा बेस क्लिअर करा. कारण सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते 9वीचं बेस घेऊनच त्याच्यावर अजून विटा बांधल्या आहेत. म्हणून 9वीचाच बेस आहे. तुम्हाला अर्थातच म्हणजे तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला 80% तर चॅप्टर तुम्हाला कळू शकतात. बाकीचे 20%साठी टीचर्स आहेत, क्लासेस आहेत. तर बेस्ट 5 आहेत नाही का, बेस्ट 5 Best of 5. तर बेस्ट ऑफ 5 असल्याने काही मुलं थोडं कदाचित मराठीवरती लक्ष देत नसतीलही किंवा कठीण वाटतोय, काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग काही मुलं समजा त्याच्यावर लक्ष देत नसतील तर किती मोठा धोका ते पत्करत आहे. ॲक्च्युली खूप मोठा धोका तसं बघितलं तर. कारण वी आर इंग्लिश मीडियम, म्हणजे आता जे पण बघत आहे ते मोस्ट ऑफ ऑल इंग्लिश मीडियम असणार. सो इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिश जो हा पेपर आहे लँग्वेजचा तो हाय लेवल सेट केलेला जाणार आहे आणि हाय लेवल चेकिंग पण त्याची होणार आहे. कारण दे एक्सपेक्ट मोर फ्रॉम यू बिकॉज यू आर इंग्लिश मीडियम स्टुडंट. ऑन द अदर हँड मराठी ही लो लेवल असणार आहे आणि प्लस त्याचं चेकिंग पण लो लेवल होणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की इंग्लिश मीडियम आहे. म्हणून या संधीचा आपल्याला फायदा घ्यायला हवा. आपल्याला मराठीवर भर दिली असायला हवी. कारण मराठी लो लेवल चेकिंग होणार आहे. हे त्यांना एक्झामिनर्सला वाटते की आपण खालच्या म्हणजे स्तरातली आहे, म्हणजे आपल्याला मराठी नीट येत नाही. या संधीचा फायदा घेऊन मराठीमध्ये आपल्याला 6 मारायला हवा. मराठी मध्ये जास्त तर आकलन कृती असणार आहे. फक्त थोड्या जे असणार ते स्वमतावर. समजा सुरुवातीला अभ्यास मराठीचा केला नाही आणि एखाद्याने विचार केला की मी नंतर जास्त करीन, ते शक्य होईल का? नाही, आपल्याला स्पीड मेंटेन ठेवायला हवी. कारण अचानक स्पीड डायरेक्ट वाढवून मेंदूत काही शिकणार नाही. स्पीड पेस मेंटेन ठेवायला हवा. नंतर टेन्शन येईल असं वाटतं. टेन्शन येणार, बोर्डम वाटणार त्या सब्जेक्टचं, नंतर बर्डन वाढणार. मराठीचा अभ्यास सुरुवातीपासून आता शुद्धलेखन बाबतीमध्ये तुम्ही हसत असाल तुमचा पेपर पाहिल्यानंतर. तर शुद्धलेखनाच्या चुका तुझ्याकडूनही घडत असतील तर त्या कशा तू टाळत गेलास? आमच्या सरनी सांगितलेलं की जेवढं पेपरमध्ये लिपस्टिक लावण्यात येईल म्हणजे रेड मार्किंग लिपस्टिक तेवढं तुमचे मार्क कमी. स्टार्टिंगला माझे खूप लिपस्टिक खूप मेकअप होत गेला पेपरमध्ये. काय करू काय समजेना. मग टर्ममध्ये सरनी सांगितलं की शुद्धलेखन चालू कर. आई वडिलांनी तर पाठच धरलेली. रोज नाईट म्हणजे रात्र झाली जेवल्यानंतर अर्धा तास आपलं मराठीचं लेसनच. आई बोलायची, मी तसं लिहित गेला. रॉंग झालेले क्वेश्चन 5 वेळा आन्सर 5 वेळा लिहिण्यात आला. मग हळूहळू मलाच फरक जाणवत राहिला की हळूहळू चुका कमी होत आहे, हँडरायटिंग माझं सुधरत आहे आणि स्पीड. कारण 3 तासाच्या पेपरमध्ये स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपली मुलं स्पीडच लॅक करतात. मी पण माझी अगोदर 3 तासात होत नव्हता. 80 मार्काचा पेपर असतो तरी पण आपले वडील जे होते म्हणजे आई वडील त्यांनी तर 3 तासात त्यांना 100 मार्काचा पेपर अटेंड करायला लागला होता. आपल्याला तर 80 मार्क. सो वी आर लकी. पण तरी पण स्पीड, कारण काय मराठी ही वळणदार अक्षर ते सगळं आहे म्हणून टाईम लागते. म्हणून त्याच्यासाठी स्पीड मेंटेन करायला तुम्ही आत्तापासूनच शुद्ध लेखनाचा रियाज अभ्यास चालू करा. मला डिसेंबरमध्ये जाग आली, तसं तुम्ही करू नका. आत्तापासूनच तुम्ही शुद्ध लेखनासाठी लागा अँड इट हेल्प्स. आता तू स्वतः पेपर सोडवलेले आहेत का तुझे? हो. तर तुझा एखादा पेपर दाखवशील का की तू कशा पद्धतीने पेपर सोडवायचा? आन्सर पेपर तुझं दाखवलास तर ते बरं होईल, म्हणजे तू कशा पद्धतीने गेलास हे कळेल. मेनली बोर्डाच्या परीक्षेला ते 15-20 मिनटं अगोदर आपल्याला आन्सर पेपर बुकलेट देतात. सो तुम्हाला खूप टाईम असते तुमचं रेषा मारायला. सो डेकोरेशन तुम्ही करू शकतात. लेफ्ट साईड राईट साईडला डायगनल रेषा करू शकता. तर हा एक पेपर इथे बघा, इथे अशा रेषा मारल्या आहेत मी त्याच्यासाठी. आणि दर क्वेश्चन तुम्ही हे बघा
प्रत्येक क्वेश्चन मध्ये ना 2 लाईन तुम्ही सोडायच्या आहात. त्याच्यानी एक सुट्टे सुट्टे असे क्वेश्चन दिसतात. हे बघा, दोन लाईन सोडायच्या आहेत. प्लस क्वेश्चन एक झाला की असे एक सिंपल एक लाईन मारायची. पण सगळं झाल्यावर म्हणजे पेपर तुमचा झाला, तुमचं 15 मिनटं आहेत की तुम्ही अशा डायगनल हे ज्या लाईन्स आहेत ते तुम्ही म्हणजे स्लँटिंग लाईन्स मारू शकतात. हे बघा, अशा स्लँट हॉरिझॉन्टल लाईन्स मारू शकता. मग हिरवगार झालं सगळं अंडरलाईन. हे बघा, मी अंडरलाईनिंग केलं आहेत. मेन पॉईंट्स अंडरलाईन करतात. मग एक्झामिनरचं लक्ष त्याच पॉईंटवर जाते आणि तुमचे जर कुठे चुका झाल्या असेल तर ते कवर होतात. अशा लाईन मारल्या आहेत. हे बघा, हे व्याकरण विभाग डबल लाईन तुम्ही मारू शकता. हे बघा, मग हे लेखन कौशल्य. जाहिरात लेखनामध्ये असा बॉक्स काढून तुम्ही सजवू शकतात. सो दॅट्स इट. आणि तुम्हाला एक अंदाज यायला हवा की या प्रश्न म्हणजे या मार्काच्या प्रश्नासाठी किती लिहायला हवं. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न आहे तर मिनिमम म्हणजे स्वमत 3 मार्काचं असणार आहे, तर मिनिमम तुम्हाला एवढं लिहायला हवं. त्याच्यासाठी कंजूसीगिरी करू नका, कारण मग एक्झामिनर पण कंजूस देईल असेल आपल्याला मार्क द्यायला. आपल्याला एक्झामिनर देवाला खुश करायचं आहे आपल्याला. सो हे आणि पेपर सॉल्व केल्याने मला एक अंदाज आला की माझे मार्क आणि स्पीड वाढत गेल्या. म्हणजे अगोदर मला 62, 63 असे मार्क मिळायचे. हळूहळू लास्ट पेपर जो मी सॉल्व केला त्याच्यामध्ये मला 71 होते. सो एवढा फरक तुम्हाला जाणवेल आणि नक्की जाणवेल पेपर सोडवल्यामुळे. या म्हणजे स्पीड वाढते, आपल्याला अंदाज करतो. आणि तुम्ही टाईम घड्याळ बाजूला ठेवा की केवढ्या तासात माझा एवढा होतो. आणि मी सांगतो आपल्याला 5 विभाग आहेत एक्झाम याच्या पेपरमध्ये. गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण आणि लेखन कौशल्य. जे पहिले 4 विभाग आहेत ते तुमचं 1.5 तासात व्हायला हवं. आणि मग लेखन कौशल्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला बाकीचा तो 1.5 तास आहे तो ठेवायला हवं. कारण लेखन कौशल्यामध्येच तुम्हाला जास्त टाईम जाणार आहे. तुम्हाला विचार करायला लागेल. मग तुम्हाला तो अख्खा 5 मिनिमम तिथे 4 मार्काचे असणार आहेत तुम्हाला सोडायला हवं. म्हणून तुम्हाला 1.5 पेज तरी लिहायला हवं. म्हणून तुमच्यासाठी टाईम पाहिजे. म्हणून लास्टचा तो 1.5 तास आहे म्हणजे अर्धा टाईम तो लेखन कौशल्याला, अर्धा टाईम बाकीचे जे 4 आहेत त्याला. आता पाठामध्ये एखादा शब्द कठीण जर असेल तर तो सोडून द्यायचा की तो लिहून ठेवायचा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. मी पहिला सर्कल करायचा. पहिली मी म्हणजे गो विथ द फ्लो म्हणजे अख्खा वाचायचा. जे कठीण अडलं ते सर्कल करायचा. डायजेस्ट, नवनीत डायजेस्ट असतात वेगवेगळे. नवनीतचे, ज्ञानदीप असे वेगवेगळे डायजेस्ट आहे, तुमच्याकडे पण असणार नक्की. त्याच्यामध्ये मग मी अर्थ शोधायचा, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनचा अर्थ दिलेला असतो. अच्छा, आता आपली मुलं आता 2020-21ची बॅच ही येणारी बॅच आहे 2020-21ची. तर तिचे काही प्रेरणादायी शब्द आणि त्याबरोबरच काही सावधगिरीचा इशारा त्यांना देशील का? सावध. आता या जो संकट आला आहे कोरोना व्हायरसचा, याच्यामुळे अख्खा आपला इंडियन इकॉनॉमी सगळे सेक्टर ते अफेक्ट झाले आहेत. एज्युकेशन इज वन ऑफ देम. एज्युकेशन सेक्टर आता तुम्हीच बघा की आमच्या टायमाला एप्रिलला आमचं क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस, स्कूल सगळं चालू झालेलं आणि तेव्हापासून हे आमचं अभ्यास चालू झालेला. आता तुमचं असं नाही, तुम्ही घरीच अडकलेला आहे. तुमच्याकडे बुक्स जर तुम्ही कोणाकडून मागितलेले असेल तर बुक्स असेल, कारण आता बुक स्टोर्स पण बंद झाले आहेत. यावेळेला जेव्हा चालू होणार आहे तेव्हा
ते स्पीड घेणार आहेत. त्या स्पीडवर जर आपण कोपअप करायचं असेल तर आत्तापासून तुम्हाला सेल्फ स्टडी, बिकॉज सेल्फ स्टडी इज द बेस्ट स्टडी. सेल्फ स्टडी तुम्हाला चालू करायला लागेल. प्रत्येक पार्ट 2-2, 3-3 वेळा वाचा. पेरेंट्स आणि टीचर्सचं सांगत असेल 10 वेळा वाचा, पण मला माहीत आहे की 10 वेळा वाचणं आपल्या मुलांसाठी म्हणजे शक्य नाही आहे. पण किमान 3-4 वेळा तरी वाचा, किंवा 3-4 वेळा वाचल्यावर पण तुमचं आकलन होऊ शकते. तुम्ही मायक्रो नोट्स तयार करा. म्हणजे मी मराठीचं नाही बोलत, कारण मराठी इज अ लँग्वेज, मायक्रो नोट्स त्याच्यावर तयार करता येत नाही. पण जे बाकीचे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे जॉग्रफी, सायन्स, हिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रो नोट्स तयार करा. कारण एक्झामच्या टायमाला तुम्ही अख्खी टेक्स्टबुक गो थ्रू एका श्वासामध्ये करू नाही शकत. त्याच्यामध्ये मायक्रो नोट्स तुमच्या कामात येते. अँड तुम्ही अभ्यास आतापासून चालू करा, कारण जानेवारी आल्यावर जास्त तर मुलं जागे होतात, आत्ता आपण अभ्यास चालू करू असं, पण तेव्हा टाईम गेलेली असते. तुम्ही पेस तुमचा सेम ठेवा. आता जो आहे तो पेस सेम ठेवा आणि पेस वाढवत जा, पण कमी होऊन देऊ नका. तुमचा टेम्पो राहू द्या, कारण मी स्वतः फेब एंडपर्यंत मी खूप कंटाळलेला होता. कारण अभ्यास झाला आहे, परत तेच वाचायचं, म्हणून बोर्डम येतो. तो बोर्डम येऊ देऊ नका. अँड रिमेंबर देअर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. अँड वन मोर थिंग, maybe 10th exam is a milestone, but it's not the last stone. So chill and relax. That means do your best. Do your best. Work hard. God will do the rest. Yes. But some students go after mobiles and other things. How much time you आता give to mobile? मी सांगतो, मी लास्ट माझ्या एक्झाम स्कूल म्हणजे SSCच्या पेपरपर्यंत, म्हणजे आमची जी बोर्डाची परीक्षा होती त्या लास्ट पेपरपर्यंत माझ्या हातात मोबाईल होता. फक्त मोबाईल घ्यायला काहीच हरकत नाही. थोडा आपल्याला स्ट्रेस रिलीफ पाहिजे, कारण तुम्ही बाहेर एक्झामच्या वेळाजवळ तुम्ही बाहेर जाऊन खेळणार तर तुम्हाला थकणार की अभ्यास करताना तुम्हाला डुलके येणार आणि झोपणार. असे मला खूप डुलके आल्यात, म्हणून मी एक्सपिरियन्सनी सांगतो. म्हणून बेस्ट वे टू एंटरटेनमेंट काय, टी व्ही किंवा मोबाईल खेळा. अर्धा पाऊण तास खेळायला काहीच हरकत नाही, पण त्याच्यानंतर क्विक हे असं रिलीफ तुम्हाला मिळाला पाहिजे. अभ्यास करताना फोन आणि टी व्हीचा विचार तुम्हाला यायला लागेल की असं झालं होतं का, याला ह्यानी मारलं का, आता पुढे काय होईल. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुम्हाला तुमचा अभ्यास फोकस पाहिजे. तुम्हाला फक्त एक एंटरटेनमेंटचा सोर्स म्हणून फोन मिळायला हवं. बाकी सो थँक्यू रसल फॉर कमिंग या. इथे येऊन खूप चांगलं तू आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे मी आभार मानते. थँक्यू. गॉड ब्लेस यू.